हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे. कंप्लीट हायर एज्युकेशन सिस्टीम युनिट आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. थ्रू MCQs 100+ MCQs आपण हा युनिट कंप्लीट करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला. ही एक्झाम डेट खूप जवळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपले प्रिपरेशन बूस्ट करणं खूप गरजेचे आहे. पेपर 1चे प्रिपरेशन. सो या पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत, ज्याच्यामध्ये 50 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. 50 टेस्ट 50 डेजसाठी असणार आहेत. डेली एक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. त्यामध्ये तुमचा स्कोर आणि सोल्युशन्स दोन्हीही मिळणार आहेत. असा हा टेस्ट सिरीज जे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सराव भेटणार आहे. 50 टेस्ट असतील, एकूण 50 प्रश्नांची एक टेस्ट असणार आहे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 म्हणजे 999 रुपये आणि जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. ओके, प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या परिषदेचे सन 2013 मध्ये विभाजन करण्यात आले? ऑप्शन्स आहेत दूरस्थ शिक्षण परिषद, राष्ट्रीय शिक्षण परिषद, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण परिषद, राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद. विच ऑफ द फॉलोइंग काउन्सिल्स वेर डिवायडेड इन 2013? 2013 मध्ये कोणत्या परिषदेचं विभाजन करण्यात आलं? डिस्टन्स एज्युकेशन Council, National Education for Teacher Education, National Council for Education Research and Training, and National Assessment and Accreditation Council. So याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिल. ठीक आहे, ओपन युनिव्हर्सिटीज ज्या काम करतात त्या डिस्टन्स एज्युकेशन साठी काम करतात. ठीक आहे, डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे काय, तर जो गॅप तुमचा असतो किंवा पार्ट टाइम एज्युकेशन म्हणजे तुम्ही जॉब करत करत जेव्हा शिकता तर ते डिस्टन्स एज्युकेशन मध्ये कन्सिडर केलं जातं. 2013 मध्ये या परिषदेमध्ये विभाजन करण्यात आलं. ओके, ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेसंबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? Which of the following statements about National Assessment and Accreditation Council is correct? Options are it is an autonomous body, it is entrusted with the responsibility of evaluation and accreditation of higher education institutions, the institution is located at Delhi, it has field offices, select the appropriate options from the options given below. ठीक आहे, हे ऑप्शन्स बिलो खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक करेक्ट आन्सर निवडायचा आहे. ती एक स्वायत्त संस्था आहे, तिच्याकडे उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन व अधिस्वीकृतीची जबाबदारी सोपवलेली आहे. ही संस्था दिल्ली येथे आहे. तिचे क्षेत्रीय कार्यालय आहेत. खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, ए आणि ब. तर ह्याच्यातली फक्त ए आणि बी, अ आणि ब हे स्टेटमेंट या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेसंबंधी बरोबर आहे. ठीक आहे, कुठले, ती एक स्वायत्त संस्था आहे हे तर आपल्याला माहिती आहे आणि तिच्याकडे उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीची जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणजे कुठल्या कॉलेजला कुठला ग्रेड द्यायचा किंवा काय म्हणतात ऍक्रेडिटेशन द्यायचं, हे इव्हॅल्युएशन करायचं प्रत्येक युनिव्हर्सिटीचं कॉलेजचं, हे या संस्थेकडे देण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, CIET चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते? Which of the following is an extended form of CIET? Options are Center for Integrated Education and Technology, Central Institution for Engineering and Technology, Central Institute for Education and Technology, Center for Integrated Evaluation and Techniques. So it's a correct answer आहे option 3, Central Institutions for Education and Technology, CIET. ठीक आहे, लक्षात राहील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, उच्च शिक्षण स्तरावर शिक्षकाची भूमिका काय असावी? What should be the role of teacher at the higher education level? Options: providing information to the students, motivating students to self-study, encouraging competition among students, helping students to solve their problems. विद्यार्थ्यांना माहिती प्रदान करणं, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यास प्रेरित करणे, विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धेस प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करणं. काय करायला पाहिजे एका उच्च शिक्षण स्तरावरील शिक्षकाने? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, स्वयं अध्ययन करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. शिस्त किंवा अभ्यासाची सवय जी लागते ती स्कूल डेज मध्ये लागते किंवा प्रायमरी एज्युकेशन मध्ये लागते. हायर एज्युकेशनच्या लेवलवरती
जे शिक्षक असतात, प्राध्यापक असतात, त्यांनी फक्त स्टुडंट्सला मोटिवेट करायचं असतं सेल्फ स्टडी करण्यासाठी किंवा त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यायचं असतं. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 2 इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, या क्वेश्चनचा. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन इज नॉट करेक्ट. विद्यापीठ अनुदान आयोगाशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. ऑप्शन्स आहे, इट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट इन द इयर 1956. इट इज इंट्रस्टेड विथ द टास्क ऑफ coordinating the progress of higher education. It receives fund from central government through the plan and non-plan. Such state university receives fund from state governments. मराठीमध्ये आहे, सन 1956 मध्ये संसदेच्या एका अधिनियमाद्वारे याची स्थापना करण्यात आली. उच्च शिक्षणाची प्रगती समन्वयाचे कार्य यांच्याकडे सोपवलेले आहे. यास केंद्र शासनाकडून योजनेद्वारे व योजनेनंतर निधी प्राप्त होतो. यास राज्य विद्यापीठांसाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो. यापैकी कोणतं बरोबर नाही असं विचारलेलं आहे. कशाशी रिलेटेड? विद्यापीठ अनुदान आयोग. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. सरकारकडून, राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे या युनिव्हर्सिटीसाठी. तर तसं नाहीये, हे स्टेटमेंट बरोबर नाही. ठीक आहे, करेक्ट आन्सर याचं 4 आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी खालीलपैकी कोठे आहे? Indian Institution of Advanced Study is located in which of the following? Options are धर्मशाला, शिमला, सोलन, चंदीगड. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन 2 आहे. डायरेक्ट आन्सर आहे, याच्यामुळे याचं एक वेगळे एक्सप्लेनेशन किंवा हिस्ट्री जी आहे ती लागणार नाहीये. फक्त इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ ॲडव्हान्स स्टडीचं म्हणजे कुठे होते तर सिमलाला होते. ठीक आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AICTE. ठीक आहे, AICTE चे पूर्ण फुल फॉर्म काय आहे, पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन्स, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, ऑल इंडिया कमिशन फॉर टेक्नॉलॉजी एज्युकेशन, ऑल इंडिया कमिटी फॉर टीचर्स एज्युकेशन, ऑल इंडिया काँग्रेस फॉर ट्रेनिंग एज्युकेशन. ठीक आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन्स आहेत, फक्त मराठीमध्ये आहे. सो याचा फुल फॉर्म आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. AICTE याचा फुल फॉर्म आहे तो. ओके, लक्षात राहील. फर्स्ट. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज इज अ पार्ट ऑफ एक्सटेन्शन वर्क ऑफ स्टेट युनिव्हर्सिटी. पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? ऑप्शन्स, कंटिन्यूइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन, कंडक्टिंग ब्रिज कोर्स, रिमेडियल टीचिंग, अर्न अँड लर्न स्कीम. निरंतर आणि दूर शिक्षण, जोड अभ्यासक्रम, उपचारात्मक अध्यापन, कमवा आणि शिका योजना. यातला कुठला विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा भाग आहे? सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, हा खूप मोठं काम आपली युनिव्हर्सिटी करत असते. ठीक आहे, त्यासाठी हे सगळ्यात मोठं काम आहे, सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी आहे की कंटिन्यूइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन. ओके. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द अनट्रू अबाउट अभिमत युनिव्हर्सिटी. अभिमत विद्यापीठाबाबत काय असत्य आहे, काय चुकीचं आहे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहे, ही हॅज कम्प्लीट ऑटोनॉमी इन प्रिपेअरिंग द सिलेबस, it may frame its own guidelines regarding fees and admission, it may grant affiliation to the other universities, it may confer degrees in its own name. ठीक आहे, अभ्यासक्रम तयार करण्याबाबत त्याला पूर्ण स्वायत्ता आहे. ते फी व प्रवेशाबाबत स्वतःची मार्गदर्शक तत्वे तयार करू शकतात. ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकते. ते स्वतःच्या नावाने पदवी प्रदान करू शकतात. अभिमत विद्यापीठाबाबत काय असत्य आहे? सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ते इतर संस्थांना संलग्नता देऊ शकते. हे चुकीचं आहे किंवा असत्य आहे रिगार्डिंग अभिमत विद्यापीठ. ओके, करेक्ट आन्सर ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ न्यू सिलेबस फॉर कोर्सेस स्टार्ट्स हियर. एखाद्या अभ्यासक्रमासाठी नवा पाठ्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया येथे सुरू होते. कुठे सुरू होते? ऑप्शन्स आहेत, फॅकल्टी, बोर्ड ऑफ स्टडीज, विद्या परिषद, रिसर्च अँड ॲक्रेडिटेशन कमिटी. विद्याशाखा, अभ्यास मंडळ, विद्या परिषद आणि संशोधन व मान्यता समिती. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड, बोर्ड ऑफ स्टडीज, अभ्यास मंडळ. ऑफकोर्स ऑप्शन्स बघितल्याच लक्षात येतं की दिलेल्या ऑप्शन्स पैकी फक्त एकाच ठिकाणी अभ्यास किंवा पाठ्यक्रम तयार होऊ शकतो
ते म्हणजे अभ्यास मंडळ, अभ्यास बोर्ड ऑफ स्टडीजच्या ठिकाणीच एखादा सिलेबस हा तयार होतो. म्हणून ऑप्शन 2 इथे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. ओके, पुढचा प्रश्न आहे द अपेक्स इन्स्टिट्यूट इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च इन इंडिया इज. भारतातील अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणजे कोणती संस्था आहे? ऑप्शन्स आहेत an institution named Indian Institution of Technology, an organization named Indian Institutions of Information Technology, Indian Institutions of Advanced Study, Association of Indian Universities. Indian Institutions of Technology या नावाची संस्था, Indian Institution of Information and Technology या नावाची संस्था, Indian Institutions of Advanced Studies, Association of Indian Universities. So correct answer आहे याचा ऑप्शन फर्स्ट, Indian Institutions of Technology या नावाची संस्था. ठीक आहे, या अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे फॉलोइंग आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऑफ इंडिया. आता ही खाली रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या, त्यातले कुठले कुठले ऑप्शन्स करेक्ट आहेत हे आपल्याला सांगायचे. इकडे भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत. ऑप्शन्स मध्ये म्हणजे त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत, त्यापैकी पॉइंट्स पैकी करेक्ट आन्सर आपल्याला निवडायचे आहेत. उच्च शिक्षणाला चालना देणे व संयोजन करणे, विद्यापीठातील अध्यापन, परीक्षा आणि संशोधनाचा दर्जा कायम ठेवणे, उच्च शिक्षणासाठी निधी पुरवणे आणि उच्च शिक्षणातील सुधारणांसाठी उपायांबाबत केंद्र व राज्य सरकारला सल्ला देणे. इकडे इंग्लिश मध्ये ऑप्शन्स पॉइंट्स दिलेले आहेत. प्रमोटिंग अँड कोऑर्डिनेटिंग हायर एज्युकेशन, टू मेंटेन द स्टँडर्ड ऑफ टीचिंग, एक्झामिनेशन अँड रिसर्च इन युनिव्हर्सिटी, टू प्रोव्हाइड फंड्स फॉर हायर एज्युकेशन, to advise the central and state governments on measures of reforms in higher education. So याच्यातले करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. चारही म्हणजे जे काही चारही स्टेटमेंट्स आहेत किंवा चारही कामं आहेत ते युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन करते. म्हणजे फक्त ए, फक्त बी, फक्त सी, फक्त डी नाहीये, म्हणजे चारही कार्य जे आहे ते विद्यापीठ अनुदान करते. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे which of the following is not a major function of university. खालीलपैकी कोणते विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही? कोणाचे विचारलंय? विद्यापीठाचं. ऑप्शन्स आहेत टीचिंग, रिसर्च, पब्लिकेशन अँड एक्सटेन्शन वर्क. प्रमुख कार्य नाही असं विचारलेलं आहे आणि करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन 3, प्रकाशन, पब्लिकेशन. विद्यापीठ प्रकाशन करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असते का? नाही. विद्यार्थ्यांचं कल्याण करणं किंवा विद्यार्थ्यांना काय हवंय काय नको याच्यासाठी काम करणं जास्त महत्त्वाचं असतं युनिव्हर्सिटीचं काम. म्हणून याच्यामध्ये पब्लिकेशनला लेस इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, बाकीच्या गोष्टींना दिलेल्या ऑप्शन्स मध्ये जास्त इम्पॉर्टन्स आहे. ओके, मेजर फंक्शन्स आहेत युनिव्हर्सिटीचे पब्लिकेशन सोडून, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट या क्वेश्चनचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे reasons why university grants commission allow students to pursue diploma or certificate course along with the डिग्री. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी देण्याचे कारण काय आहे? ऑप्शन्स आहेत टू इन्क्रीज द इन्कम ऑफ युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस, टू प्रोव्हाइड सफिशियंट वर्कलोड टू द टीचर्स, मेकिंग मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ ह्युमन अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस, टू अनेबल स्टुडंट्स टू वर्क आफ्टर कम्प्लिटिंग देअर डिग्री कोर्स. विद्यापीठ व महाविद्यालयांना उत्पन्न वाढवण्यासाठी, अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करून देण्यासाठी, मानवी अमानवी संसाधनांचा जास्तीत जास्त विनियोग करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनवण्यासाठी. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. बघा दिलेले ऑप्शन्स नुसतेच ऑप्शन्स आहेत असं वाटतं आणि चौथं ऑप्शन एकदम करेक्ट आहे की जे विद्यार्थी आहेत त्यांना लगेचच जॉब मिळावा याच्यासाठी डिग्री सोबतच डिप्लोमा करण्यासाठी परमिशन दिलेली आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर या क्वेश्चनचा 4 आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द हायर एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? ऑप्शन्स आहेत इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड हिस्टॉरिकल रिसर्च. ठीक आहे, भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होतो असा प्रश्न आहे आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स. ठीक आहे, कशाचा होत नाही विचारलंय म्हणून हे आहे, नाहीतर बाकी तिन्हीचा समावेश केला जातो. ठीक आहे, करेक्ट आन्सर याचा 3 आहे. In India, freedom of religious education and worship is provided in certain educational institutions.
भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य यानुसार दिले जाते. कशानुसार दिलं जातं? ऑप्शन्स आहेत फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, गाईडलाईन्स, ह्युमन राईट्स. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे आणि मानवी हक्क. यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? आन्सर असणार आहे करेक्ट फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. काय हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला थोडंसं पॉलिटिकल सायन्स सुद्धा याच्यामध्ये स्टडी करावं लागतं. हे क्वेश्चन्स त्याच्यावर देखील येतात. तर त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की भारतात शैक्षणिक संस्थांमध्ये ठीक आहे धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य कशानुसार दिलेले आहे? तर फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कानुसार सगळ्यांना हा हक्क दिलेला आहे की त्यांच्या धर्मानुसार ते वर्शिप करू शकतात. ठीक आहे, म्हणून आन्सर इथे फर्स्ट करेक्ट आहे. ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे द हायेस्ट अकॅडमिक डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ युनिव्हर्सिटी इज डॅश डॅश दिस इज. विद्यापीठेचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ डॅश डॅश हे आहे. ऑप्शन्स आहेत बोर्ड ऑफ स्टडीज, फॅकल्टी, फॅकल्टी काउन्सिल, कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट बोर्ड, अभ्यास मंडळ, विद्याशाखा, विद्या परिषद आणि महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन थर्ड विद्या परिषद, फॅकल्टी काउन्सिल. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं शिक्षणाचे सगळे निर्णय घेण्याची ही सर्वोच्च संस्था आहे किंवा सगळ्यात मोठं मंडळ आहे विद्यापीठाचे सगळे निर्णय घेण्यासाठी. ओके, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉलोइंग आर द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ हायर एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. फॉर्म्युलेशन ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, bringing about planned development of higher and technical education, to promote the development of Indian language, giving scholarship to meritorious students. Okay, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणे, उच्च व तांत्रिक शिक्षणाचा नियमबद्ध विकास घडवून आणणे, भारतीय भाषांचा विकास घडवून आणणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. यातलं सगळ्यात मुख्य उद्दिष्ट काय आहे उच्च शिक्षणाचं, उच्च शिक्षण विभागाचा? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 ओनली ए बी सी इज करेक्ट. ठीक आहे, स्कॉलरशिप देणं हा मुख्य उद्देश नाही, पण शैक्षणिक धोरण ठरवणं किंवा नियमबद्ध विकास घडून नियोजनबद्ध विकास घडून आणणं आणि भाषांचा विकास घडवणं हे महत्त्वाची उद्दिष्ट आहेत, प्रमुख उद्दिष्ट आहेत. म्हणून ऑप्शन सेकंड इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे AICTE याचा फुल फॉर्म किंवा AICTE बद्दल कोणते स्टेटमेंट्स करेक्ट आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, असे पण क्वेश्चन्स येतात, नुसता वर्ड आणि खाली पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्यातून एक कोड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर त्याच्याशी बघा, इज अ स्टॅट्युटरी बॉडी, प्रमोट्स टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया, मॉनिटर्स द वर्क्स ऑफ UGC इन फील्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. हे 3 स्टेटमेंट्स आहेत. वैधानिक मंडळ आहे, भारतीय शिक्षण तंत्र शिक्षणाला चालना देते, तंत्र शिक्षणाबाबत UGCच्या मार्गावर देखरेख ठेवते. सो याच्यातलं करेक्ट स्टेटमेंट कुठले आहेत? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 A and B इज करेक्ट. स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि टेक्निकल एज्युकेशनला प्रमोट्स करते भारतामध्ये. हे या संस्थेचं AICTE या संस्थेचं काम आहे आणि इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ओके, क नाही. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स अबाउट ओपन एज्युकेशन सिस्टीम. मुक्त शिक्षण प्रणालीबाबत खालीलपैकी कोणते असत्य आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत इट कॉम्प्रोमाइजेस द एसेन्शियल क्वालिटी ॲस्पेक्ट्स, इट प्रोव्हाइड्स लर्निंग अपॉर्च्युनिटीज टू स्टुडंट्स लिव्हिंग फार अवे, इट गिव्स कन्सेशन ऑन रेग्युलर अटेंडन्स, इट इज नॉट एक्सपेन्सिव्ह कम्पेअर्ड टू रेग्युलर एज्युकेशन. ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करते, ते दूर राहणाऱ्या अध्ययन करताना शिकण्याची संधी पुरवते, ते नियमित उपस्थितीबाबत सवलत देते, नियमित शिक्षणाच्या तुलनेत ते महाग नाही. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट, इट कॉम्प्रोमाइजेस द एसेन्शियल क्वालिटी ॲस्पेक्ट्स. ठीक आहे, ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करतं. हे असत्य स्टेटमेंट आहे, तडजोड कुठेही नसते. ठीक आहे, डिस्टन्स एज्युकेशन जरी असेल तरी त्या शिक्षणाला देखील तेवढीच व्हॅल्यू असते आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड नसते. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये हे तडजोड करते हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे, असत्य आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील विधानांवर विचार करा. स्टेटमेंट आहे नॅशनल सेकंडरी एज्युकेशन मिशन वॉज लॉन्च इन 2009. The National Secondary Education Mission ensures
क्वालिटी एज्युकेशन टू ऑल बॉयज अँड गर्ल्स इन 2017. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान 2009 मध्ये सुरू करण्यात आले. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान 2017 पर्यंत सर्व मुलींना जीवनावश्यक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ग्वाही देते. सो यातलं कुठलं स्टेटमेंट खरं आहे? ऑप्शन्स आहेत बोथ स्टेटमेंट ए अँड बी रॉंग. बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर करेक्ट. स्टेटमेंट ए इज फॉल्स आणि बी इज करेक्ट. स्टेटमेंट ए इज ट्रू आणि बी इज फॉल्स. सो याचं करेक्ट आन्सर आहे 2. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. एज्युकेशन पॉलिसी माध्यमिक शिक्षण अभियान 2009 मध्ये सुरू करण्यात आलं, हे पण बरोबर आहे. आणि माध्यमिक शिक्षण अभियान 2017 पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ग्वाही देते, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून ऑप्शन सेकंड इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट नॅशनल नॉलेज कमिशन इज इनकरेक्ट. राष्ट्रीय ज्ञान आयोगासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? ऑप्शन्स आहेत द कमिशन रिकमेंडेड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ 1500 युनिव्हर्सिटीज. आयोगाने 1500 विद्यापीठांच्या स्थापनेची शिफारस केली. दिस कमिशन वॉज अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 2005, appointed under chairmanship of Sam Pitroda. The Knowledge Commission submitted its report to the government in 2012. Knowledge Commission was concerned with primary education. The Knowledge Commission recommended spending 1.5% of gross national income on higher education. आयोगाने 1500 विद्यापीठ स्थापनेची शिफारस केली. हा आयोग भारत सरकारने 2005 मध्ये सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली निवडला. ज्ञान आयोगाने आपला अहवाल 2012 मध्ये सरकारला सादर केला. ज्ञान आयोग हा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित होता. ज्ञान आयोगाने स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.5% खर्च शिक्षणावर करण्याची शिफारस केली. आता यामधले चुकीचं विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे आणि खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट ओनली सी आणि डी. ठीक आहे. ज्ञान आयोगाने आपला अहवाल 2012 मध्ये सरकारला सादर केला आणि ज्ञान आयोग हा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित होता. हे दोन स्टेटमेंट इथे चुकीची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पर्पज ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता नाही? ऑप्शन्स आहेत टू ऑर्गनाइज इन सर्व्हिस ट्रेनिंग फॉर प्रायमरी टीचर्स, डेव्हलपिंग इफेक्टिव्ह मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन सिस्टम ॲट द स्कूल लेवल, advising the district board of education, conducting scholarship examinations for school students. प्राथमिक शिक्षकांसाठी सेवांतर्गत शिक्षणाचे आयोजन करणे, शालेय स्तरावर प्रभावी पर्यवेक्षण व मूल्यमापन पद्धती विकसित करणे, जिल्हा शिक्षण मंडळाला सल्ला देणे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करणे. कोणता उद्देश नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 कंडक्टिंग स्कॉलरशिप एक्झामिनेशन फॉर स्कूल स्टुडंट्स. शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन करण्याचं काम जिल्हा शिक्षण किंवा प्रशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देश नाही. हे अरेंज करतात पण ते त्यांच्या मार्फत मुख्य उद्देश नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्युएंट बॉडीज डज नॉट फंक्शन अंडर NCERT. NCERT अंतर्गत खालीलपैकी कोणता घटक संस्था कार्य करत नाही? ऑप्शन्स आहेत निपा, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, UGC, रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन. सॉरी. ऑप्शन्स हे आहेत आणि यापैकी कोणता घटक कार्य करत नाही हे सांगायचं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 ओनली A and D. निपा अँड UGC हे NCERT अंतर्गत कार्य करत नाही, बाकीच्या संस्था करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च वॉज एस्टॅब्लिश्ड व्हेन अमॉंग द फॉलोइंग. भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषदेची स्थापना ICSSR ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात यापैकी कधी करण्यात आली? ऑप्शन्स आहेत 1967, 1977, 1985 आणि 1973. करेक्ट आन्सर आहे 1967. ठीक आहे. 1967. पुढचा प्रश्न आहे अमॉंग द फॉलोइंग वॉज सिलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट टू प्रिपेअर द नॅशनल सर्क्युलम. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली? ऑप्शन्स आहेत डॉक्टर DS वेअरहाऊस, प्रोफेसर यशपाल, नंदन निलकेनी, डॉक्टर दवे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 प्रोफेसर यशपाल. ठीक आहे. करेक्ट आन्सर लक्षात राहील. यांची निवड करण्यात आली होती. हे असे प्रश्न येऊ शकतात त्यामुळे हे प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे, विच आर द करेक्ट स्टेटमेंट्स रिगार्डिंग राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009? बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधी बरोबर विधाने कोणती? ऑप्शन्स आहेत, एज्युकेशन इज फंडामेंटल राईट ऑफ चिल्ड्रन एज 16 to 14 years under 18th amendment. The Parliament of India passed the Right to Education Act on 4th August 2009. The Right to Education Act has 38 sections. The Right to Education Act suggests that the teacher-students ratio should be 1 to 15. ठीक आहे. 86 घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे. भारताच्या संसदेने 4 ऑगस्ट 2009 मध्ये शिक्षण हक्क अधिनियम संमत केला. शिक्षण हक्क अधिनियम 38 कलमे आहे. शिक्षण हक्क अधिनियम शिक्षक विद्यार्थी प्रमाण एकास 15 असायला हवे असे सूचित करतो. ह्यातले कुठले स्टेटमेंट बरोबर आहेत हे सांगायचं आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 A B C हे स्टेटमेंट फक्त बरोबर आहे, पण रेशिओ जो दिलेला आहे तो याच्यामध्ये करेक्ट नाहीये. म्हणजे फक्त ऑप्शन डी जो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट नाहीये किंवा करेक्ट नाहीये, बाकीचे तिन्ही करेक्ट आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कमिशन रिकमेंडेड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल युनिव्हर्सिटीज? कृषी व ग्रामीण विद्यापीठे स्थापन करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली? ऑप्शन्स आहेत, कोठारी कमिशन, नॉलेज कमिशन, मुदलियार कमिशन अँड राधाकृष्णन कमिशन. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 राधाकृष्णन कमिशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सजेस्टेड इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986? सन 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये खालीलपैकी कोणती बाब सुचवली नाही? ऑप्शन्स आहेत, स्कूल ग्रुप स्कीम, disability inclusive education, chalk fruit campaign, establishment of district education and training, शाळा समूह योजना, दिव्यांग समावेशित शिक्षण, खडू फळा मोहीम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची स्थापना. कोणती गोष्ट सुचवली नाही 1986 च्या एज्युकेशन पॉलिसीनुसार? करेक्ट आन्सर आहे स्कूल ग्रुप स्कीम. ठीक आहे, शाळा समूह योजना. ओके. पुढचा प्रश्न आहे, in which of the following years did Rajarshi Shahu Maharaj provide free and compulsory primary education in Kolhapur Institute? राजर्षी शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले? ऑप्शन्स आहेत 1907, 1917, 1913 आणि 1920. त्याच्यातला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1917. ठीक आहे. 1917 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण जे आहे, प्राथमिक शिक्षण जे आहे ते मोफत आणि सक्तीचं केलं होते. उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम डॅश डॅश ही संस्था तयार करते. दिस इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर्स द करिक्युलम ऑफ हायर एज्युकेशन्स. ऑप्शन्स आहेत, विद्यापीठ अनुदान आयोग UGC ज्याला म्हणतात, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT ज्याला म्हणतात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद NAAC, आणि चौथा ऑप्शन आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE. ओके. इकडे बघा, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल NAAC, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन NCTE. ठीक आहे. तर यातलं कोण तयार करतं उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम? याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठाचा संपूर्ण सिलेबस किंवा पॅटर्न जो आहे अभ्यासक्रमाचा, काय अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे हे UGC ठरवते. ठीक आहे. हायर एज्युकेशनचं, प्रायमरीचं दुसरे ठरवतात. राईट. सो करेक्ट आन्सर याचा क्वेश्चन ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रीय शिक्षण शास्त्र महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? रिजनल कॉलेजेस ऑफ एज्युकेशन आर लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस? ऑप्शन्स आहेत अजमेर, भुवनेश्वर, भोपाळ, मैसूर. यापैकी कुठे आहे शिक्षण शास्त्र महाविद्यालय? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 A B C D अ ब क ड. म्हणजे चारही ऑप्शन जे आहेत अजमेर, भुवनेश्वर, भोपाळ, मैसूर या चारही ठिकाणी रिजनल कॉलेजेस ऑफ एज्युकेशन आहेत. ठीक आहे. क्षेत्रीय शिक्षण शास्त्र महाविद्यालय ज्याला म्हणतात ते आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालील इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंट ज्या क्रमाने स्थापित झाल्या तो क्रम कोणता? Which is the order in which the following Indian institutions of management were established?
ऑप्शंस अहमदाबाद, कोलकाता, बैंगलोर, लखनऊ, काजीकोडी. ठीक है, और सेकंड ऑप्शन आहे कोलकाता, अहमदाबाद, बैंगलोर, लखनऊ, काजीकोडे. कोलकाता, तिसरा ऑप्शन आहे कोलकाता, अहमदाबाद, बैंगलोर, काजीकोडे, लखनी. आणि फोर्थ ऑप्शन आहे अहमदाबाद, कोलकाता, बैंगलोर, काजीकोडे, लखनऊ. तर याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन्स कधी कुठे पहिली चालू झाली हे माहिती पाहिजे, त्याच्यानंतर बदली एखादी असले माहिती तरी पाहिजे, आणि याच्यानंतर जो ऑप्शन मध्ये फर्स्ट आलेला आहे, आता याच्यामध्ये बघा अहमदनगर आणि कोलकाता दोन ऑप्शन्स आहेत, म्हणजे या दोन्हीपैकी एक कुठली तरी इन्स्टिट्यूशन जी असणार आहे ती पहिली स्टार्ट झालेली असणार आहे, राईट. त्याच्यानंतर कुठली आहे ते माहिती पाहिजे, आणि शेवटचं कोणतं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, जेणेकरून तुमचा आन्सर तुम्हाला करेक्ट शोधता येईल. ठीक आहे, सो या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन 2 बरोबर आहे. कोलकाता पहिली, त्याच्यानंतर अहमदाबाद, मग बँगलोर, लखनऊ आणि काजीकोडी सगळ्यात शेवटी. हा IIMS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ मॅनेजमेंटचा स्थापित झालेला क्रम आहे, म्हणजे या ठिकाणी पहिले झाली त्याच्यानंतर शेवटी काजीकोडी येते. ओके, हे ऑप्शन्स मध्ये दिलेल्यांपैकीच आपण काढलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे NCTE या संस्थेला कायदेशीर मान्यता डॅश डॅशच्या अन्वये मिळाली. NCTE has received legal recognition under dash dash. Options are Act of Parliament 1993, Act of Parliament 1995, Recognition of all state governments in India, Approved of NCERT. ठीक आहे, कोणत्या कायद्यान्वये मान्यता मिळाली? संसद कायदा 1993, संसद कायदा 1995, भारतातील सर्व राज्य शासनांची मान्यता आणि NCERT ची मान्यता. सो इट्स करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, ऍक्ट ऑफ पार्लमेंट 1993. NCTE आणि ऍक्ट ऑफ पार्लमेंट 1993 असा थोडासा रेफरन्स घेऊन आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून या कायद्याअंतर्गत NCTE ही रिकॉग्नायझेशन किंवा या संस्थेला मान्यता मिळाली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुरस्कृत केलेले उद्बोधन वर्ग व उजाळा वर्ग कडून डॅश डॅश कडून आयोजित केले जातात. उद्बोध क्लासेस अँड उज्ज्वला क्लासेस स्पॉन्सर्ड बाय द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आर कंडक्टेड फ्रॉम. कोणाकडून कंडक्ट केले जातात? ऑप्शन्स आहेत टीचर एज्युकेशन कॉलेज, सेंटर फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, डिग्री कॉलेजेस, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजेस. शिक्षक शिक्षण महाविद्यालय, मानव संसाधन विकास केंद्र, पदवी महाविद्यालय आणि पदव्युत्तर महाविद्यालय. कोणाकडून घेतले जातात हे वर्ग? याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, सेंटर फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास केंद्र यांच्याकडून हे वर्ग आयोजित केले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे DIET आणि CTE व IASE यांची स्थापना डॅश डॅश मधील शिफारशीनुसार केली गेली आहे. ऑप्शन्स NPE 1983, त्याच्यानंतर कोठारी कमिशन 1964, 1966, राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि शिक्षण अधिकार कायदा 2009. ठीक आहे, DIET and CTE and IASE have been established as per the recommendation of. या पण संस्था आहेत आणि ह्या पण एज्युकेशनच्याच कार्यक्षेत्रामध्ये काम करतात, पण हे कोणाच्या रिकमेंडेशननी तयार केलेले आहे किंवा कोणाच्या रिकमेंडेशननी इस्टॅब्लिश झालेले हे सांगायचं आहे. NPE 1983, कोठारी कमिशन 1964-66, नॅशनल नॉलेज कमिशन, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट NPE. ठीक आहे, 1983 यांच्या रिकमेंडेशन नुसार या संस्था तयार करण्यात आलेल्या आहे किंवा या संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे सॅम पित्रोदांनी डॅश डॅश म्हणून काम पाहिले आहे. सॅम पित्रोदा ऍक्टेड ॲज और रोल्ड ॲज. ऑप्शन्स आहेत प्रेसिडेंट नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, डायरेक्टर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, चेअरमॅन युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, चेअरमॅन नॅशनल नॉलेज कमिशन. ठीक आहे, अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, संचालक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग आणि अध्यक्ष राष्ट्रीय ज्ञान आयोग. तर काय म्हणून काम पाहिलेलं सॅम पित्रोदांनी? याचं करेक्ट आन्सर, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, चेअरमन नॅशनल नॉलेज कमिशन. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून सॅम पित्रोदा यांनी काम केलेलं आहे. ओके, लक्षात राहील, राष्ट्रीय ज्ञान आयोग अध्यक्ष, चेअरमॅन.
ओके, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्था हेतुपूर्वक विशेष शाळांसाठी शिक्षक तयार करतात? ऑप्शन्स आहेत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, दॅट इज NCTE अँड भारतीय पुनर्वसन परिषद. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद व विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय शिक्षण परिषद व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद व भारतीय विधी परिषद. ठीक है. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गेनाइजेशंस intentionally prepare teachers for special school? National Council of Teachers Education and Rehabilitation Council of India, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, म्हणजे याच्यामध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन कंपल्सरी आहे. आणखीन एक कोणती संस्था आहे जी शिक्षक तयार करण्याचं काम करते कोणत्या शाळांसाठी? ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन NCTE अँड नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन अँड लॉ काउन्सिल ऑफ इंडिया. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE व भारतीय पुनर्वसन परिषद काय काम करते? इंटेन्शनली टीचर्स तयार करणं, शाळांसाठी शिक्षकांना तयार करण्याचं काम या दोन संस्था करतात. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ काउन्सिल ऑफ इंडिया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानची स्थापना डॅश डॅश मध्ये चॅरिटेबल एंडोमेंट ऍक्ट डॅश डॅश नुसार केली. The central government established a National Teacher Welfare Foundation in dash dash under the Charitable Endowment Act. हा ऍक्ट आहे आणि हा ऍक्ट कधी झाला ते सांगायचं आहे. दोन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये, तर बघा म्हणजे एक ऍक्ट आहे आणि एक फाउंडेशन इयर आहे. तर ऑप्शन्स आहेत 1962 1890, 1965 1809, 1967 1889, 1969 आणि 1889. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1965 आणि 1809. ठीक आहे. द सेंट्रल गव्हर्नमेंट एस्टॅब्लिश्ड नॅशनल टीचर वेलफेअर फाउंडेशन. ठीक आहे. शिक्षक कल्याण प्रतिष्ठापनाची स्थापना 1965 ला झाली आणि ही कोणत्या ऍक्ट नुसार झाली तर 1809 या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे व्यावसायिक शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ वोकेशनल एज्युकेशन? ऑप्शन्स आहेत व्यक्तीला ज्ञान संपन्न बनवणे, व्यक्तीला एखाद्या व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून देणे, व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन करणे, व्यक्तीमध्ये व्यापारी दृष्टिकोन बिंबवणे. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ वोकेशनल एज्युकेशन? alignment of a person to enable the person to acquire the skills of profession, guiding a person to start a business, to inculcate a commercial attitude in the individuals. So the correct answer है option second, to enable the person to acquire the skill of profession. एखाद्या व्यवसायाचं कौशल्य आत्मसात करणं कुठल्याही शिक्षणामध्ये जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून याच्यामध्ये सुद्धा वोकेशनल एज्युकेशन मध्ये सुद्धा हा आपला प्रमुख उद्देश आहे की एखाद्या व्यक्तीला कौशल्य आत्मसात करता येणं. ओके. पुढचा प्रश्न आहे आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात करणारा वुडचा खलिता डॅश डॅश मध्ये जाहीर करण्यात आला. वुड्स खलिता विच मार्क द बिगिनिंग ऑफ मॉडर्न इंडियन एज्युकेशन वॉज अनाउन्स्ड इन. कधी झाला तो? ऑप्शन्स आहेत 1850, 1852, 1854 आणि 1882. ठीक आहे. 1850, 1852, 1854, 1882. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1954. ठीक आहे. 1954 मध्ये हा वुड्स खलिता आला होता ज्याच्यामध्ये इंडियन एज्युकेशनची सुरुवात झाली होती, मॉडर्न इंडियन एज्युकेशन. ओके. क्वेश्चन ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे हंटर कमिशनची नेमणूक केव्हा करण्यात आली? आता असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात त्यामुळे एकदा डोळा खालून गेलेले बरे. व्हेन वॉज द हंटर कमिशन अपॉइंटेड? ऑप्शन्स आर 1880, 1882, 1892, 1902. ओके. 1880, 1882, 1892 आणि 1902. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1882, 1882. हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे हंटर कमिशन समोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी डॅश डॅश यांनी केली. डिमांडेड टू मेक प्रायमरी एज्युकेशन कंपल्सरी अँड फ्री बिफोर द हंटर कमिशन. ऑप्शन्स आर महर्षी कर्वे, वी रा शिंदे, न्यायमूर्ती रानडे, महात्मा ज्योतिबा फुले. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. हंटर कमिशन समोर यांनी फ्री एज्युकेशन आणि
कंपल्सरी एज्युकेशनची मागणी केलेली आहे. ओके, ऑप्शन 4 महात्मा ज्योतिबा फुले. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात विद्यापीठे स्थापन करावीत अशी शिफारस स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथमतः डॅश डॅश यांनी केली. इट वॉज अ फर्स्ट रिकमेंडेड दॅट युनिव्हर्सिटीज शुड बी इस्टॅब्लिश इन इंडिया in the pre-independence period by options Lord Macaulay, Charles Wood, Lord Curzon and Sandler. So that's the correct answer आहे ऑप्शन सेकंड चार्ल्स वुड्स. वुड्सचा कलिता याच्याशी ठीक आहे. चार्ल्स वुड भारतीय विद्यापीठ स्थापन करावीत अशी शिफारस स्वातंत्र्य काळात यांनी केलेली आहे. ओके, शिक्षणाचा 10+2+3 हा आकृतिबंध डॅश डॅश आयोगाने प्रथमच सुचवला. ठीक आहे, म्हणजे 10वी 12वी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन. हे काय आहे, एक पॅटर्न आहे आणि तो कोणी ठरवला किंवा कोणी सुचवला हे सांगायचं आहे. द 10+2+3 पॅटर्न ऑफ एज्युकेशन वॉज सजेस्टेड बाय द कमिशन फॉर द फर्स्ट टाइम. ऑप्शन्स मुदलियार कमिशन, कोठारी कमिशन, कमिशन फॉर सेकंडरी एज्युकेशन अँड युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड कोठारी कमिशन. ठीक आहे, जे आपण 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन या पॅटर्न एज्युकेशन घेतो ते कोठारी आयोग, कोठारी कमिशन यांनी सजेस्ट केलेलं आहे. ओके, बघूया प्रश्न. हाऊ मेनी एनरोलमेंट्स इन हायर एज्युकेशन डज द नॉलेज कमिशन एक्सेप्ट बाय 2015. ज्ञान आयोगाला 2015 पर्यंत उच्च शिक्षणातील किती नोंदणी अपेक्षित आहेत, उच्च शिक्षणामध्ये किती लोकांनी नोंदणी केलेली आवश्यक आहे किंवा एक्सपेक्टेड आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत 25%, 15%, 50% आणि 35%. 25%, 15%, 50% आणि 35%. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 15%. टोटल जे पॉप्युलेशन आहे त्याच्यापैकी 15% लोकसंख्या किंवा 15% लोकांनी ज्ञान आयोगाला एक्सपेक्टेड आहे की त्यांनी उच्च शिक्षणामध्ये रजिस्टर व्हावं किंवा त्यांचं नाव असावं, त्यांनी उच्च शिक्षणामध्ये यावं. ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे. पुढचा प्रश्न आहे, हु अमंग द फॉलोइंग रिकमेंडेड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च. राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोगाच्या स्थापनेची शिफारस खालीलपैकी कोणी केली. कुठला, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग. ऑप्शन्स आर नॉलेज कमिशन, यशपाल कमिशन, कोठारी कमिशन, राधाकृष्ण कमिशन. ज्ञान आयोग, यशपाल समिती, कोठारी आयोग आणि राधाकृष्णन आयोग. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड यशपाल कमिटी. ठीक आहे, आता हे कमिटीने कुठल्या कमिटीने काय काम केलं हे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स मधून लक्षात राहील. सो नॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च साठी यशपाल समितीने काम केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग इयर यशपाल कमिटी वॉज अपॉइंटेड टू रिव्ह्यू हायर एज्युकेशन. उच्च शिक्षणाचा फेर आढावा घेण्यासाठी यशपाल समिती खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आली. ऑप्शन्स आर 2005, 2007, 2008, 2010. ठीक आहे, 2005, 2007, 2008 आणि 2010 यापैकी कोणत्या वर्षी ही समिती नेमण्यात आली. कोणती, उच्च शिक्षणाचा फेर आढावा घेण्यासाठी यशपाल समिती. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 2007, 2007. लक्षात राहील ही कमिटी. यशपाल समिती लास्ट क्वेश्चनचं पण आन्सर होतं की त्यांनी उच्च शिक्षण आणि रिसर्च साठी प्रोत्साहन दिलं किंवा त्यांनी या समितीचे रिकमेंडेशन होते. कोणते, यशपाल कमिटीचे रिकमेंडेशन होते. आणि ही कमिटी कधी स्थापन झाली होती, कधी अपॉइंट केली होती, तर 2007 मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हॅज बीन मेड अ फंडामेंटल राईट फॉर चिल्ड्रन एज टू 6 to 14 अंडर विच द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. कितव्या घटना दुरुस्ती अन्वये मोफत व सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मूलभूत हक्क ठरला आहे. ऑप्शन्स आर 82 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2002, pursuant to the 83rd amendment of the Constitution 2003, 99th amendment of the Constitution 2003, 92nd amendment to the Constitution 2003. 86व्या घटना दुरुस्ती 2002, त्याच्यानंतर 89 घटना दुरुस्ती 2003, 89वी घटना दुरुस्ती 2003 आणि 92वी घटना दुरुस्ती 2003 यापैकी कोणती घटना दुरुस्तीने शिक्षणाचा, प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मूलभूत हक्क ठरवलेला आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे
ऑप्शन फर्स्ट 82nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2002, 86 86 ओके 2002. पुढचा क्वेश्चन आहे इन इंडिया प्रायमरी एज्युकेशन वॉज फर्स्ट मेड कंपल्सरी अँड फ्री इन बडोदा इन्स्टिट्यूशन 1893 बाय. भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानात 1893 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत डॅश डॅश यांनी केलं. कोणी केलेलं आहे? ऑप्शन्स आर उदयसिंग गायकवाड, राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि शिंदे गव्हर्नमेंट. ठीक आहे, शिंदे सरकार. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. याचा करेक्ट आन्सर आहे सयाजीराव गायकवाड. काय होतं? सर्वप्रथम बडोदा संस्थानात 1993 मध्ये यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि मोफत केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे हु इज नोन ॲज अ पायनियर ऑफ वुमन एज्युकेशन. स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन्स आर महात्मा ज्योतिबा फुले, जस्टिस रानडे, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील. महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे, या सगळ्यांनी स्त्री शिक्षणामध्ये आपले योगदान दिलेलं आहे. पण आद्यजनक कोणाला म्हणून ओळखलं जातं? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट महात्मा ज्योतिबा फुले. का? कारण यांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली मुलींची शाळा चालू केली होती, राईट. म्हणून ह्यांना आद्यजनक म्हणून ओळखले जाते. बाकी सगळ्यांनी देखील स्त्री शिक्षणामध्ये आपला वाटा दाखवलेला आहे, पण याच्यामध्ये फर्स्ट ज्योतिबा फुले करेक्ट आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द बेस्ट वे फॉर द टीचर टू इनकॅल्क्युलेट मॉरल्स इन द स्टुडंट्स. नैतिकता विद्यार्थ्यात रुजवण्यासाठी शिक्षकाने कोणत्या सर्वोत्तम मार्गाची निवड करावी? ऑप्शन्स आर intermediation and operation of the students, opportunity for the students to discuss and express their thoughts, asking the students to imitate himself, telling stories of great men to the students. ठीक आहे, विद्यार्थ्यांवर धाक व दडपशाही करून विद्यार्थ्यांना चर्चा व विचार अभिव्यक्तीची संधी, विद्यार्थ्याला स्वतःचे अनुकरण करण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या गोष्टी सांगणे. यापैकी कुठलं करेक्ट आन्सर असू शकतं? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 अपॉर्च्युनिटी फॉर द स्टुडंट्स टू डिस्कस अँड एक्सप्रेस देअर थॉट्स. विद्यार्थ्यांना चर्चा आणि विचार अभिव्यक्तीची संधी दिल्यामुळे त्यांच्यामध्ये नैतिकता रुजवू शकतो, राईट. कारण जिथे त्यांचे विचार चुकतात तिथे शिक्षक त्यांना हेल्प करू शकतो विचार त्यांना बदलण्यासाठी किंवा नैतिकता त्यांच्यामध्ये आणण्यासाठी. म्हणून ऑप्शन 2 याचं करेक्ट आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर द संपूर्णानंद कमिटी मेड रिकमेंडेशन इन दिस रिगार्ड्स. डॉक्टर संपूर्णानंद समितीने डॅश डॅश याबाबत शिफारशी केल्या आहेत. कोणत्या केलेल्या आहेत? ऑप्शन्स आर त्रिभाषा सूत्राचा विकास, भारतात मूल्यमापन पद्धतीचा पुनर्रचनेबाबत, त्याच्यानंतर आपल्या समाजातील भावनिक एकात्मता आणि भारतात प्रौढ शिक्षण योजना राबवण्याबाबत. डेव्हलपमेंट ऑफ त्रिभाषा सूत्र, रिगार्डिंग रिस्ट्रक्चरिंग ऑफ द असेसमेंट सिस्टम इन इंडिया, emotional integration in our society, regarding implementation of adult education scheme in India. So याच्यातलं करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 इमोशनल इंटिग्रेशन इन आवर सोसायटी. आपल्या समाजातील भावनिक एकात्मता याबाबत या संपूर्णानंद समितीने वेगळ्या शिफारसी केलेल्या आहेत. ठीक आहे, असाइनमेंट किंवा याच्याबद्दल तुम्हाला थोडं आणखीन वाचायला मिळालं तर नक्की वाचा. म्हणजे जर ही शिफारस कुठल्या कमिटीने केली असा क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचा आन्सर देता येईल. ओके. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द ट्रू मीनिंग ऑफ गाइडिंग प्रिन्सिपल्स ऑफ इक्वॅलिटी ऑफ एज्युकेशनल अपॉर्च्युनिटी इन द कॉन्स्टिट्यूशन्स. शैक्षणिक संधीची समानता या संविधानातील मार्गदर्शक तत्वाचा खरा अर्थ काय? ऑप्शन्स मोर कन्सेशन टू वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी, त्याच्यानंतर एज्युकेशन according to ability and attitude, then universalization of education, educational concession or facilities without any conditions. ठीक आहे, मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत समाजातील दुर्बल घटकांना जास्त सवलती, क्षमता व अभियोग्यता यानुसार शिक्षण, शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि कोणत्याही अटीविना शैक्षणिक सवलती किंवा सुविधा. सो याचं करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, दुर्बल घटक आहे ज्यांना शिक्षण मिळत नाही किंवा त्यांच्या परिस्थिती अभावी ते शिकत नाही, त्यांच्यासाठी कन्सेशन दिलं तरच ते शिक्षण घेऊ शकतात. म्हणून या मार्गदर्शक तत्वाचा खरा अर्थ असा आहे की दुर्बल घटकांना सवलती देणं. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, according to the National Education Policy 1986, the scheme was launched to provide education for all. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार योजना सर्वांसाठी शिक्षण देण्यासाठी सुरू केली. ऑप्शन्स, बुक स्कीम फॉर ऑल, चॉक फ्रूट कॅम्पेन, चॉक बोर्ड कॅम्पेन, इव्हॅल्युएशन प्लॅन, जवाहरलाल नेहरू एज्युकेशन फॉर ऑल स्कीम. सर्वांसाठी पुस्तक योजना, खडू फळा मोहीम, मूल्यमापन योजना आणि जवाहर नेहरू सर्वांसाठी शिक्षण योजना. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 चॉकबोर्ड कॅम्पेन. ठीक आहे, खडू आणि फळा मोहीम हे सर्वांसाठी चालू केलं. कुठल्या पॉलिसीनुसार? 1986च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन इज डॅश डॅश. शिक्षणावर होणारा हा खर्च हा कसा आहे? ऑप्शन्स आर, देयर इज अ प्रोडक्टिव्ह कॉस्ट, इट इज अ फ्युचर इन्व्हेस्टमेंट, नॉट प्रोपोर्शनल टू द वेल्थ, प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ लोन. ठीक आहे, उत्पादनक्षम खर्च असतो, भविष्यकालीन गुंतवणूक असतो, सांपत्तिक स्थितीच्या प्रमाणात नसतो, कर्ज रूपाने उपलब्ध केला जातो. याचा करेक्ट आन्सर काय आहे? शिक्षणावर होणारा खर्च म्हणजे काय आहे? इट इज अ फ्युचर इन्व्हेस्टमेंट. एज्युकेशनवर होणारा खर्च हा आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून बोलतो, कारण त्याच्यानंतर त्याच्याच बेसिसवरती तुम्ही नंतर पैसे कमवता, राईट, आणि त्याच्यामधून मिळणारा इन्कम हा तुमचा रिटर्न असतो इन्व्हेस्टमेंटचा, म्हणून फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, dash dash education is at the center has been specially mentioned in the National Education Policy 1986 as a subject of national priority. dash dash शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्य प्राप्त विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये विशेष उल्लेख केलेला आहे. ऑप्शन्स आहेत कम्प्युटर, टेक्निकल, योगा आणि व्हॅल्यू. कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त उल्लेख केलेला आहे? सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 व्हॅल्यू, मूल्य. ठीक आहे, प्राधान्य केंद्रस्थानी काय ठेवलेलं आहे? शिक्षणाच्या मूल्य, व्हॅल्यूज. ठीक आहे, व्हॅल्यूज जे मॉरल व्हॅल्यूज असतात त्या सगळ्यांना याच्यामध्ये आपण केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, in which of the following it is mentioned that people cannot be educated unless women are educated. स्त्री शिक्षित असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाही असा उल्लेख खालीलपैकी कशात करण्यात आला आहे? ऑप्शन्स आर, in the proposal of National Policy Education 1968, the United Nations Declaration on the Elimination of Discrimination Against Women 1967, then University Commission 1948-49, and the new National Policy on Education. शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण, त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या स्त्रीविरोधी विभेदीकरणाचे धोरण काढून टाकणाऱ्या घोषणेत, विद्यापीठ आयोग की नवीन शिक्षणाच्या नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये कशामध्ये असा उल्लेख केलेला आहे की स्त्री शिकली नाही तर सगळं शिक्षित होणार नाही असं केलेलं आहे. ठीक आहे, असा उल्लेख केलेला आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 युनिव्हर्सिटी कमिशन 1948-49. एक विद्यापीठ आयोग 1948 आणि 49 याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, this educanist from Maharashtra has a fundamental contribution in establishment of organization NIEPA. महाराष्ट्रातील डॅश डॅश या शिक्षण तज्ञाचे निपा या संस्थेच्या स्थापनेत मौलिक योगदान आहे. कोणत्या शिक्षण तज्ञाचं या निपामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे? ऑप्शन्स आर, भालचंद्र मुणगेकर, JP नाईक, VV चिपळूणकर आणि सुखदेव थोरात. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 JP नाईक. ठीक आहे, निपा या संस्थेमध्ये जास्त योगदान किंवा मोलाचं योगदान कोणाचं आहे? JP नाईक यांचं आहे. ओके, करेक्ट आन्सर ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, when was the Central Board of Secondary Education established? केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन्स आर 1953, 1962, 1967, 1973. 1953, 1962, 1967 आणि 1973. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1962. 1962 मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, ओके, तर बघूया प्रश्न. What are the stages of adult education program in our country?
आपल्या देशात प्रौढ शिक्षण कार्यक्रम कोणत्या टप्प्यांमधून पार पडला? ऑप्शन्स आर कंटिन्यू एज्युकेशन अडल्ट लिटरसी प्रोग्राम, सर्व शिक्षा अभियान लिटरसी कॅम्पेन, अडल्ट लिटरसी प्रोग्राम, सर्व शिक्षा मिशन, कंटिन्यूअस एज्युकेशन पोस्ट लिटरसी प्रोग्राम, नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम, टोटल लिटरसी मिशन, पोस्ट लिटरसी प्रोग्राम अँड सस्टेन कंपोनंट. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे सर्व शिक्षा मिशन, कंटिन्युअस एज्युकेशन, नॅशनल अडल्ट एज्युकेशन अँड पोस्ट लिटरसी कॅम्पेन. ठीक आहे, कशा प्रकारे कुठल्या कुठल्या स्टेजेस मधून गेलेला आहे हे सांगायचं आहे प्रौढ शिक्षण कार्यक्रम. इकडे इंग्लिशमध्ये होते, मराठीमध्ये आहे निरंतर शिक्षण, प्रौढ साक्षरता कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान, साक्षरता मोहीम, प्रौढ साक्षरता कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान, निरंतर शिक्षण आणि सर्वोत्तर कार्यक्रम, साक्षरोत्तर कार्यक्रम. ठीक आहे, राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम, संपूर्ण साक्षरता अभियान, साक्षरोत्तर कार्यक्रम आणि निरंतर घटक, सर्व शिक्षा अभियान, निरंतर शिक्षण आणि राष्ट्रीय प्रौढ शिक्षण, सर्वोत्तर साक्षरोत्तर मोहीम. सो या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. काय प्रोसेस होती किंवा काय स्टेज होती? सगळ्यात पहिले राष्ट्रीय प्रौढ शिक्षण प्रोग्राम, त्याच्यानंतर संपूर्ण साक्षरता अभियान, त्यानंतर साक्षरोत्तर कार्यक्रम आणि त्यानंतर निरंतर घटक या स्टेजेस मधून प्रौढ शिक्षण कार्यक्रम पार पडला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे अंडर व्हॉट आर द फॉलोइंग प्रोग्राम्स रन. खालील कार्यक्रम कशाच्या अंतर्गत चालवले जातात? इथे काही कार्यक्रम दिलेले आहेत आणि ते कशाच्या अंतर्गत चालवले जातात हे सांगायचं आहे. कार्यक्रम आहेत NPTEL अभियांत्रिकी माध्यम घटक म्हणजे इंजिनिअरिंग मीडिया एलिमेंट्स, त्याच्यानंतर टीचर इंटरॅक्शन शिक्षण संवाद, व्हर्च्युअल क्लासरूम आभासी वर्गखोली, वोकल ट्रेनिंग बोल के प्रशिक्षण. ठीक आहे, हे प्रोग्राम्स आहेत. आता हे कोण चालवतं आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत एज्युकेशन इन वेदांता, अटेन्शन, न्यूपा आणि त्याच्यानंतर नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 साक्षात. ठीक आहे, आता इकडे हे नाही आन्सर पाहिजे, साक्षातच पाहिजे. ठीक आहे, सो या अंतर्गत हे कार्यक्रम चालवले जातात. हे 4 प्रोग्राम याच्या अंतर्गत चालवले जातात साक्षात अंतर्गत. ओके, पुढचा प्रश्न आहे DPEP मीन्स. DPEP म्हणजे काय? याचे फुल फॉर्म आहेत दिलेले. डिजिटल प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, डिस्ट्रिक्ट प्रायमरी असेसमेंट स्कीम, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन प्रोडक्ट स्कीम, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन स्कीम. ठीक आहे, इकडे ऑप्शन्स मराठीमध्ये सेम आहे. डिजिटल प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, त्याच्यानंतर जिल्हा प्राथमिक मूल्यमापन योजना, जिल्हा शिक्षण उत्पाद योजना, जिल्हा प्राथमिक शिक्षण योजना. ते DPEP चा फुल फॉर्म आहे ऑप्शन 4 डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन स्कीम, जिल्हा प्राथमिक शिक्षण योजना. चौथा ऑप्शन इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता हे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं स्टेटमेंट खरं आहे हे सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ऑप्शन्स आहेत नवोदय विद्यालय हॅज 75% रिझर्वेशन फॉर रुरल चिल्ड्रन्स, Navodaya Vidyalaya has 15% and 70.5% reservation for scheduled castes and scheduled tribes respectively. नवोदय विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील मुलांसाठी 75% आरक्षण नसते. नवोदय विद्यालयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी अनुक्रमे 15% व 7.5% आरक्षण दिले जाते. आता हा पण एक शिक्षणाचाच भाग आहे. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहेत की नाही सांगायचं आहे किंवा कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. फक्त एक म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे की 75% ग्रामीण भागातील लोकांना मुलांसाठी इथे रिझर्वेशन आहे किंवा त्यांना जास्त चान्स इथे दिला जातो. हे स्टेटमेंट फक्त ओनली 1A स्टेटमेंट इज करेक्ट ओव्हर हियर. ठीक आहे, हे पर्सेंटेज जे आहेत हे वेगळे आहेत म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम इज टू एज्युकेट पीपल ऑफ ऑल एजेस. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमाचे मुख्य ध्येय वयोगटातील लोकांना शिकवायचे आहे. आता प्रश्न असा आहे की कोणत्या वयोगटातील लोकांना प्रौढ शिक्षण दिलं जातं किंवा कोणत्या वयोगटातील लोकांना अडल्ट शिक्षण प्रौढ शिक्षण देण्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, ध्येय आहे. ऑप्शन्स आहेत 16 ते 44, 15 ते 35, 13 ते 36, 18 ते 45. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 15 ते 35. ठीक आहे, 15 to 35 या एज ग्रुप मध्ये अडल्ट एज्युकेशन देण्याचं ऑब्जेक्टिव्ह ठेवलेलं आहे किंवा शिकवायचं ठरवलेलं आहे. ओके, इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग 2 स्टेटमेंट इज करेक्ट. पुढीलपैकी कोणते विधानांपैकी विधान योग्य आहे.
ऑप्शन्स विधान दिलेले आहेत, स्टेटमेंट्स दिलेले आहेत. नॅशनल लिटरसी मिशन प्रोव्हाइड्स फंक्शनल लिटरसी टू द न्यूली लिटरेट इन द एज ग्रुप ऑफ 15 to 35. राष्ट्रीय साक्षरता अभियान 15 ते 35 वयोगटातील नवसाक्षरांना कार्य साक्षरता देते. आणि दुसरा आहे बाय द एंड ऑफ द 10th प्लॅन द पेवे टू नॅशनल लिटरसी मिशन हॅड 127 million people literate, out of about 40% were women. 10व्या योजनेच्या अखेर पावेतो राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत 127 दशलक्ष लोक साक्षर केले, त्यातील सुमारे 40% महिला होत्या. तर या दोन स्टेटमेंट पैकी करेक्ट स्टेटमेंट कोणता आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, फक्त अ ओनली ए. ठीक आहे, इथे पण हे प्रमाण वेगळं असणार आहे. सो याच्यामध्ये पहिला हे मागचा क्वेश्चन बघितला त्याच्यामध्येच आपल्याला कळालं की एज ग्रुप जो आहे तो इथे करेक्ट दिलेला आहे, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे, म्हणजे ओनली ए स्टेटमेंट इज करेक्ट, फक्त अ स्टेटमेंट विधान हे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन फर्स्ट इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे अन अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम्स इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग. प्रौढ शिक्षण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? ऑप्शन्स आहेत लिटरसी, बेसिक एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, लाईफ एज्युकेशन. साक्षरता, मूलभूत शिक्षण, कौशल्य विकास आणि जीवन शिक्षण. यापैकी कशाचा समावेश होतो प्रौढ शिक्षण मध्ये? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3ABC. जीवन शिक्षण द्यायची गरज नाहीये किंवा ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये प्रौढ शिक्षणामध्ये, बाकी तिन्ही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे अडल्ट अँड कंटिन्युइंग एज्युकेशन अँड एक्सटेन्शन फॉर्म्युलेटेड बाय UGC एम्स टू. UGCने तयार केलेले प्रौढ आणि निरंतर शिक्षण आणि विस्तार याचे डॅश डॅश हे उद्दिष्ट आहे. आता या UGCने तयार केलेल्या प्रौढ शिक्षण निरंतर शिक्षणचं काय उद्देश आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत टू क्रिएट फंड्स फॉर अडल्ट अँड कंटिन्यू एज्युकेशन, टू अनेबल युनिव्हर्सिटीज टू स्टार्ट सोशल सर्व्हिस डिपार्टमेंट्स, giving employment to adults through university, to enable universities to link with society. प्रौढ आणि निरंतर शिक्षणासाठी निधी निर्माण करणे, सामाजिक सेवा विभाग सुरू करण्यास विद्यापीठे सक्षम बनवणे, विद्यापीठामार्फत प्रौढांना रोजगार देणे आणि समाजाबरोबर दुवा निर्माण करण्यासाठी विद्यापीठ सक्षम बनवणे. यापैकी कोणतं उद्दिष्ट आहे? ऑप्शन 4. ठीक आहे, समाजाबरोबर दुवा निर्माण करण्यासाठी विद्यापीठे सक्षम बनवणे हे फर्स्ट यांचं हे उद्दिष्ट आहे. कोणाचं? UGCचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर डिसाइडिंग द एज्युकेशनल पॉलिसीज ऑफ द स्टेट. डॅश डॅश हा राज्याची शैक्षणिक धोरणे ठरवण्यास जबाबदार आहे. कोण जबाबदार आहे राज्याची शैक्षणिक धोरणं तयार करण्यास? ऑप्शन्स आहेत मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, द सेक्रेटरी ऑफ एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन अँड डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन. शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, मिनिस्टर ऑफ एज्युकेशन. प्रत्येक स्टेटला, प्रत्येक राज्याला शिक्षण मंत्री असतो आणि ते शैक्षणिक धोरण त्याच्यामध्ये ठरवत असतात किंवा पार्लमेंटमध्ये किंवा आपल्या राज्याच्या याच्यामध्ये सुद्धा काय मांडत असतात? शैक्षणिक धोरण मांडत असतात. शिक्षणाबद्दल काय काय त्यांना हवं आहे किंवा काय काय इम्प्रूव्हमेंट करायचंय ते त्याच्यामध्ये सांगत असतात, मांडत असतात. ठीक आहे, कोण? मिनिस्टर ऑफ एज्युकेशन. पुढचा प्रश्न आहे रूरल एज्युकेशन लिटरसी प्रोग्राम अडल्ट लिटरसी इज द प्रिन्सिपल. ग्रामीण कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम, प्रौढ साक्षरता ज्याला म्हणतात, तत्व आहे. कशाचं किंवा काय आहे? ऑप्शन्स आहेत मेनी शुड लर्न फ्रॉम मेनी, वन शुड लर्न फ्रॉम मेनी, मेनी शुड टीच वन, वन शुड टीच वन अनदर. अनेकांनी अनेकांकडून शिकावे, एकाने अनेकांकडून शिकावे, अनेकांनी एकास शिकवावे किंवा एकाने एकास शिकवावे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, एकाने एकाला शिकवणे हे तत्व आहे. कशाचा? प्रौढ साक्षरतेचं किंवा ग्रामीण कार्यात्मक साक्षरता कार्यक्रमाचं. ओके, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ नॅशनल सर्व्हिस स्कीम. राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे किंवा खालीलपैकी कोणते आहे? आता इकडे काही उद्दिष्ट दिलेले आहेत, त्याच्यापैकी आपल्याला करेक्ट उद्दिष्ट कुठली आहेत नॅशनल सर्व्हिस स्कीमचे ते सांगायचं आहे. स्टेटमेंट्स आहेत टू डेव्हलप डायव्हर्स व्ह्यू पॉइंट इन स्टुडंट्स, to develop leadership qualities and democratic attitude in students, to develop among the students an attitude of national integration and social harmony, developing and personality of students through social service. Which of the above statements are correct? विद्यार्थ्यांना विविध दृष्टिकोन विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व लोकशाही दृष्टिकोन विकसित करणे,
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सुसंवाद दृष्टिकोनाचा विकास करणे, सामाजिक सेवेतून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास घडवणे. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे? सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 ऑल आर करेक्ट किंवा वरील सर्व बरोबर आहेत. म्हणजे हे चारही ऑब्जेक्टिव्ह आहेत आपल्या नॅशनल सर्व्हिस स्कीमचे. ओके. पुढचा प्रश्न आहे नवोदय विद्यालय योजना डॅश डॅश स्टार्टेड. नवोदय विद्यालय योजना डॅश डॅश सुरू झाली. कुठे आणि कशी? फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स इन रूरल एरिया, for the development of tribal students, for the development of students in urban area, for the development of scheduled caste students. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. आपण मागे एक क्वेश्चन बघितला ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रिझर्वेशन जास्त आहे आणि त्यांच्यासाठी ही नवोदय विद्यालय योजना स्टार्ट केलेली आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे यशपाल कमिटी रिपोर्ट इज नोन ॲज. यशपाल समितीचा अहवाल डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. लर्निंग द ट्रेजर विदिन, 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन, लर्निंग विदाउट बर्डन, लर्निंग टू लर्न. याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 लर्निंग विदाउट बर्डन. हे यशपाल समितीचा अहवाल या नावाने ओळखला जातो कारण याच्यामध्ये जास्त बर्डन न देता विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे वेगवेगळे सजेशन्स आहेत. ओके, म्हणून या रिपोर्टला लर्निंग विदाउट बर्डन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश दिस इज द मेन फीचर ऑफ ओपन युनिव्हर्सिटी. डॅश डॅश हे मुक्त विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे, वैशिष्ट्य आहे सॉरी. ऑप्शन्स आर फ्लेक्सिबिलिटी इन चॉईस ऑफ कोर्सेस, मॉडर्न टीचिंग मेथड्स, स्टुडंट्स कॅन ऑब्टेन 2 डिग्री सायमल्टेनियसली अँड डिफरंट एक्झामिनेशन मेथड्स. अभ्यासक्रमांच्या निवडीतील लवचिकता, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थी एके वेळी 2 पदव्या प्राप्त करू शकतात, वेगळी परीक्षा पद्धत. मुक्त विद्यापीठाचं उद्दिष्ट वैशिष्ट्य कुठलं आहे हे सांगायचं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. बाकीच्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे की तुम्ही कुठला कोर्स घेऊ शकता, किती वर्षाचा किंवा किती ह्याचा घेऊ शकता, याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला मिळते. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स कंडक्ट द नॅशनल इंटेलिजन्स टेस्ट. खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन करते? ऑप्शन्स आर NCERT सॉरी SCERT, त्याच्यानंतर NCERT, त्याच्यानंतर NCTE आणि लास्ट आहे DITE. सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 NCERT. ठीक आहे. जे काही नॅशनल इंटेलिजन्स टेस्ट होतात स्कूलसाठी किंवा प्रायमरी लेवलवरती किंवा हायर एज्युकेशनच्या आधी जे घेतले जातात, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी ज्या काही इंटेलिजन्स टेस्ट घेतले जातात त्या NCERT मार्फत घेतल्या जातात, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. सन 1887 मध्ये भारतातील अंधांची पहिली शाळा शार्प मेमोरियल ब्लाइंड स्कूल खालीलपैकी कोठे सुरू झाले? In 1887, India's first school for blind, Sharp Memorial Blind School was started in which of the following? खालीलपैकी कुठे ही अंधांची पहिली शाळा स्टार्ट झाली होती असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि अमृतसर. सो यापैकी करेक्ट आन्सर डायरेक्ट आपल्याला सांगावं लागणार आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 अमृतसर. ठीक आहे. अमृतसर इथे अंधांची पहिली स्कूल चालू झाली होती आणि त्याला काय म्हटलं होतं? शार्प मेमोरियल ब्लाइंड स्कूल. ओके, फोर्थ ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे भारतात पुनर्वास परिषद कायदा केव्हा संमत झाला? When was the Rehabilitation Council Act passed in India? Options are 1992, 1994, 2001, 2006. 1992, 1994, 2001 आणि 2006. हा पण डायरेक्ट क्वेश्चन आहे जो प्रॅक्टिसने किंवा तुमच्या वाचनात आल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर येईल. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट 1992 1992. भारतात पुनर्वास परिषद कायदा, ठीक आहे, हा 1992 ला संमत झाला किंवा 1992 ला पास झाला असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिड डे मील स्कीम इन्क्लूड नन ऑफ द फॉलोइंग. माध्यान्ह भोजन योजनेच्या उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी किंवा पुढीलपैकी एकाचा समावेश नाही. कशाचा समावेश नाही हे सांगायचं आहे. Options are improving the quality of children's healthy diet, to increase participation of poor students in classroom activities, to provide supplementary nutritious food to children, to improve quality of health diet of mothers and their children.
बालकांच्या सकस आहाराचा दर्जा सुधारणे, वर्गातील उपक्रमांमध्ये गरीब विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, बालकांना पूरक पौष्टिक आहार देण्यासाठी, माता व तिच्या बालकांना सकस आहाराचा दर्जा सुधारणे हा यापैकी कोणतं एक उद्दिष्ट नाही असे विचारलेलं आहे. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. कारण मिड डे मील योजना जी होती ते स्कूलमध्ये चिल्ड्रन्सला मधल्या सुट्टीमध्ये जेवण, खिचडी किंवा सकस आहार जो द्यायचा ठरवला होता त्याच्याशी रिलेटेड ही माध्यान्ह भोजन योजना आहे, ज्याच्यामध्ये मदर्सचा संबंध नाही येणार. ठीक आहे, बालक जे स्कूलमध्ये जाणार आहेत, शाळेत जाणार आहे, त्यांच्या बाबतचे सगळे उद्दिष्ट या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. म्हणून चौथा ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ज्ञान आयोगाने स्पेशल पर्पज व्हेकल या योजनेची शिफारस खालीलपैकी कशासाठी केली होती? The National Knowledge Commission recommended the Special Purpose Vehicle Scheme for which of the following? Options: to manage information in day-to-day operations, to keep the information secure and preserve its privacy, to preserve information, to establish a central library. दैनंदिन व्यवहारातील माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी, माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांचे खाजगीपण जपण्यासाठी, माहितीचे जतन करून ठेवण्यासाठी आणि केंद्रीय ग्रंथालय स्थापन करण्यासाठी. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, दैनंदिन व्यवहारातील माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी. टू मॅनेज इन्फॉर्मेशन इन डे टू डे ऑपरेशन्स या पर्पज साठी हा स्पेशल पर्पज व्हेकल योजना किंवा स्पेशल पर्पज स्कीम व्हेकल स्कीम ही राबवण्यात आली होती. ओके, पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन ही खालीलपैकी कोणत्या हेतूने स्थापन केली? The central government has established Maulana Azad Educational Foundation for which of the following purpose? Options are educational development of minority, welfare of disabled children, welfare of mentally retarded children, welfare of women. ठीक आहे, अल्पसंख्याकांचा शैक्षणिक विकास, दिव्यांग मुलांचे कल्याण, मतिमंद मुलांचे कल्याण आणि स्त्रियांचे कल्याण यापैकी कोणत्या हेतूसाठी मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन स्टार्ट केलं होतं? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, अल्पसंख्याकांचा शैक्षणिक विकास. आता या फाउंडेशनच्या नावामध्ये शैक्षणिक फाउंडेशन म्हटलेलं आहे. सो याच्यामध्ये एज्युकेशनशी रिलेटेडच हेतू असणार आहे, पण कोणासाठी नेमका? तर मायनॉरिटीजसाठी यांनी ही फाउंडेशन स्थापन केली होती. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ओके, पुढचा प्रश्न आहे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डिसेंबर 2002 मध्ये भारत सरकारचा डॅश डॅश प्रारंभ केला, ज्याचे ध्येय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य प्रतिसाद देऊन या आर्थिक व प्राद्योगिक विकासाकरिता गतिशील मागणी आधारित गुणवत्ता जागृत, सक्षम आणि विकसनशील बनवण्याकरिता संस्थांच्या वर्तमान क्षमतांचा विकास करणे आणि तंत्र शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये वृद्धी करणे. ठीक आहे, एक संस्था आहे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्टार्ट केलेला हा प्रारंभ केलेला आहे 2002 मध्ये आणि त्याची ही उद्दिष्ट आहे. ठीक आहे, The Ministry of Human Resource Development launched the Government of India in December 2002 with the objective of developing existing capacities of institutions to become dynamic, demand-driven, quality-aware, competent and developing for economic and technological development with appropriate response at the national and international level and improving the quality of technical education. It is to increase the coming efforts. ठीक आहे, त्यांचा विकास करणं हा त्याचा एक उद्देश होता. तर हे कोणाचा होता हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत BAIET, TEIQP, TEQUIP, त्याच्यानंतर AICTE. ठीक आहे, यापैकी कोणत्या संस्थेची ही सगळी उद्दिष्ट आहेत आणि ती 2002 मध्ये स्टार्ट झाली होती आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्टार्ट केली. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, TEQUIP. ठीक आहे, TEQIP. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पदवी पूर्व तयारी कार्यक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना डॅश डॅश अभ्यासक्रम अनिवार्य आहे. अंडर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंडर ग्रॅज्युएट प्रिपरेटरी प्रोग्राम डॅश डॅश कोर्स इज कंपल्सरी फॉर ऑल स्टुडंट्स. कोणता कोर्स सगळ्यांना कंपल्सरी आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मध्ये? ऑप्शन्स आर जनरल मॅथमॅटिक्स प्रिपरेटरी कोर्स, प्रिपरेटरी कोर्स इन सोशल सायन्सेस, प्रिपरेटरी कोर्स इन कॉमर्स, नन ऑफ द अबोव. सामान्य गणित तयारी अभ्यासक्रम, सामाजिक शास्त्रातील तयारी अभ्यासक्रम, वाणिज्यमधील तयारी अभ्यासक्रम आणि वरीलपैकी एकही नाही. सो याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे
ऑप्शन फर्स्ट आहे जनरल मॅथमॅटिक्स प्रिपरेटरी कोर्स जो आहे तो कंपल्सरी आहे कुठल्याही अभ्यासक्रमाला तुम्ही ऍडमिशन घेण्यापूर्वी, पदवीपूर्व तयारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे भवितव्य ज्याच्या वर्गावर्गातून घडवले जात आहे खालीलपैकी कोणत्या आयोगाचे वचन शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वश्रुत आहे? The future of India is being shaped by its classes. Which of the following commission promise is well known in the field of education? शैक्षणिक धोरणामध्ये हे जे वाक्य आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते कोणाच्या कमिशनने, कुठल्या कमिशन मध्ये लिहिलेलं आहे किंवा त्यांनी बोललेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. ठीक आहे. ऑप्शन्स आर डॉक्टर राधाकृष्णन 1948 ते 1949, मुदलियार आयोग 1952 ते 1953, हंटर आयोग 1982 आणि भारतीय शिक्षण आयोग 1964 ते 1966. यापैकी कोणत्या आयोगाने हे मांडलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे? सर्वश्रुत आहे, ज्यांच्या त्या कमिशन कडून ऐकलेलं आहे. ठीक आहे. सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 भारतीय शिक्षण आयोग, एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया 1964 ते 1966. काय म्हणलेलं आहे? भारताचे भवितव्य त्यांच्या वर्गावर्गातून घडवले जात असते. हे सर्वश्रुत आहे या आयोगाकडून. ओके. पुढचा प्रश्न आहे समानतेसाठी शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या समान संधीचा विस्तारपूर्वक विचार व त्याची अंमलबजावणी डॅश डॅश नुसार झाली. Education for equality, that is equal opportunity of education, was considered in detail and its implementation was done according to whom? Options are National Education Policy 1986, University Education Commission 1948, Secondary Education Commission 1953, Education Commission of India 1966. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण, विद्यापीठ शिक्षण आयोग, माध्यमिक शिक्षण आयोग आणि भारतीय शिक्षण आयोग. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 भारतीय शिक्षण आयोग, एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया 1966. आधीच्या पण क्वेश्चनचं आपलं तेच आन्सर होतं की यांच्यानुसार समानतेसाठी शिक्षण म्हणजे शिक्षणाची समान संधी सगळ्यांना द्यावी याची अंमलबजावणी करण्यात आली, म्हणजे आपला अंमलात आणलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मे 1983 च्या धोरणाची वैशिष्ट्य डॅश डॅश नावाने प्रचलित आहे. Features of National Education Policy May 1986 is known as. Options are National Education Objectives, All Education Combines 10 core elements, Universal Compulsory Education. राष्ट्रीय शिक्षण उद्दिष्टे, सर्व शिक्षण अभियान, 10 गाभाभूत घटक आणि सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण. याच्यातलं कुठल्या नावाने प्रसिद्ध आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 10 कोर एलिमेंट्स. ठीक आहे. 10 गाभाभूत घटक या नावाने ही राष्ट्रीय धोरणे प्रसिद्ध आहेत किंवा प्रचलित आहेत 1986 ची. ओके. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये डॅश डॅश भाषा विद्यापीठे आहेत, ज्यात डॅश डॅश अभिमत विद्यापीठे आहेत आणि राज्य केंद्रीय विद्यापीठे आहेत. ओके. There are dash dash language universities in India in which dash dash are deemed university and dash dash central universities. ठीक आहे. ऑप्शन आहेत 6, 6, 13. आता हे तिन्ही जागी बरोबर करेक्ट आन्सर यायला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड आहे 6, 4, 2, त्याच्यानंतर 6, 2, 4, त्याच्यानंतर 6, 5, 1. ठीक आहे. सो याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन फर्स्ट 6, 6, 3. भारतामध्ये 6 भाषा विद्यापीठे आहेत, ज्यात 6 अभिमत विद्यापीठे आहेत आणि 3 केंद्रीय विद्यापीठे आहेत. ओके. सो याचं करेक्ट आन्सर फर्स्ट आहे. पुढचा प्रश्न आहे ज्ञान विज्ञान विमुक्तये हे ध्येय वाक्य डॅश डॅशचे आहे. द मोटो ऑफ ज्ञान विज्ञान विमुक्तये इज डॅश डॅश. कोणाचा आहे? पहिला ऑप्शन आहे UGC विद्यापीठ अनुदान आयोग, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. दुसरा आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. तिसरा आहे महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ. आणि डी आहे किंवा चौथा आहे नन ऑफ द अबोव, वरीलपैकी कोणतेही नाही. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन फर्स्ट आहे. UGCचं हे ध्येय वाक्य आहे, ध्येय वाक्य मोटो आहे. ठीक आहे. ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. तुम्ही UGCचा लोगो जेव्हा चेक कराल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. ओके. पुढचा प्रश्न आहे जागतिक विपणन संस्थेने शिक्षणाच्या जागतिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या करारासाठी शिक्षणाचा समावेश एक उपभोग्य वस्तू म्हणून केला आहे? World Marketing Organization included education as a commodity under which agreement to promote globalization of education? Options are VAT, UNESCO, GATT, WHO. ठीक आहे.
त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 गॅट. गॅट संस्थेने काय केलेलं आहे, शिक्षणाला उपभोगाची वस्तू असं म्हटलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद ही खालीलपैकी कोणत्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते? द नॅशनल काउन्सिल ऑफ टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन वर्क्स अंडर द डायरेक्ट कंट्रोल ऑफ whom among the following. खालीलपैकी कोणाच्या अंडर ही संस्था काम करते? ऑप्शन्स आर चेअरमन ऑफ UGC, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चेअरमन डायरेक्टर ऑफ CSSR, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ HRD. UGC चे अध्यक्ष भारताचे राष्ट्रपती, CSR चे अध्यक्ष संचालक की HRD चे मंत्री महोदय. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD मध्ये. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती यांच्या अंतर्गत ही संस्था काम करते, यांच्या नियंत्रणाखाली ही संस्था काम करते, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद. ओके, पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला कोणता दर्जा दिला गेला आहे? व्हॉट इज द स्टेटस ऑफ इंडियन इन्स्टिट्यूशन्स ऑफ टेक्नॉलॉजी पवई? ऑप्शन्स आर सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, अभिमत युनिव्हर्सिटी आणि नन ऑफ द अबो. केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, वरीलपैकी एकही नाही. सो याचा करेक्ट आन्सर आहे, या संस्थेला कोणता दर्जा देण्यात आला आहे? ऑप्शन 3 अभिमत युनिव्हर्सिटी, अभिमत विद्यापीठ असा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणत्या? इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी पवई. ओके, जी इंडियामध्ये आहे, पवई मुंबईमध्ये आहे. ठीक आहे.